मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ आभायात भी मायेना. मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे तंतर. बहिणाबाईंनी मन याच्याविषयी एवढं कल्पक वर्णन केलेलं आहे. मन सकस असेल तर अतिशय सुंदर, जहरी बनलं तर त्याचा उतारा कुठेच नाही. आज आपण मन याचा आयुर्वेदिक दृष्टिकोन, मानसिक आजार, मनाचे काम कसे चालते आणि मानसिक आजारांचा आपण प्रतिबंध कसा करू शकतो याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी मेळवंकी, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ. मन आपण फिजिकली दाखवू शकत नाही. त्याच्या कार्यामधून त्याची प्रचिती मात्र आपल्याला येते. जे ज्ञान करून देते, बोध करून देते ते मन. इन्फॉर्मिंग, अवेकनिंग, एनलाइटनिंग ही कामे मनामार्फत होतात. मन हे कायम प्रत्येक जीवात्म्याबरोबर असते आणि त्याचे स्वरूप हे अतिशय सूक्ष्म आहे. मनाचे गुण आणि दोष कोणकोणते आहेत? सत्व हा मनाचा गुण आहे. सत्व म्हणजे सुप्रीम स्टेट ऑफ माइंड किंवा सुप्रीम क्वालिटी ऑफ माइंड, प्युअर नॉलेज, सम्यक ज्ञान, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ कंट्रोल, सत्सद विवेकबुद्धी जागृत असणे हे सत्वगुणाचं प्रेरक आहे. हा सत्वगुणाचा प्रभाव आहे. रज आणि तम हे मनाचे दोष आहेत. रज हा गतियुक्त दोष आहे. अतिचंचलता, हिंसा, मत्सर यांचा तो प्रेरक आहे. तम हा दोष आवरक आहे. अज्ञान, आलस्य, इनॅक्टिव्हिटी यांचा तो प्रेरक आहे. मनाचे विषय चिंत्य, विचार्य, ऊह्य, ध्येय, संकल्प हे मनाचे 5 विषय आहेत. चिंत्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार करणे, ती गोष्ट करावी की नको याचा निर्णय घेणे. विचार्य म्हणजे क्रिटिकल ॲनालिसिस करणे. ऊह्य लॉजिकल थिंकिंग, स्पेक्युलेशन्स, अनुमान काढणे, सेल्फ डिस्कशन करणे, वेगवेगळ्या कल्पना करणे. ध्येय याच्यामध्ये भावनाज्ञान, कंटिन्युअस विचार करणे, चिंतन करणे. संकल्प याच्यामध्ये गुणयुक्त आणि दोषयुक्त याची निश्चिती करणे, डिटर्मिनेशन, कन्व्हिक्शन यांचा समावेश होतो. मनाचे पैलू आस्पेक्ट्स धी, धृती आणि स्मृती हे मनाचे पैलू आहेत. धी म्हणजे सारासार, योग्य अयोग्य याचा विचार करण्याला प्रेरणा देणारी शक्ती. धृती म्हणजे धैर्य, धीने घेतलेल्या निर्णयानुसार आचरण करण्यासाठी धैर्य, धाडस आणि संयम देणारी शक्ती. आणि स्मृती म्हणजे पूर्वीच्या आचरणाचे स्मरण करून योग्य आचरणामध्ये सातत्य ठेवणारी शक्ती. आता मनामार्फत आपल्याला ज्ञानप्राप्ती कशी होते हे समजून घेणे थोडे गरजेचे आहे. आपली 5 इंद्रिय ही ज्ञानप्राप्ती करण्याचे माध्यम आहेत. पण जोपर्यंत 5 इंद्रिय आणि मन यांचा संयोग होत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण ज्ञानप्राप्ती होत नाही. मनाला अतींद्रिय असेही म्हटलेले आहे, म्हणजेच इंद्रियांच्या पलीकडचे. थिंग दॅट सरपासेस सेन्स ऑर्गन, थिंग दॅट इज बियॉन्ड द कपॅसिटी ऑफ सेन्स ऑर्गन, त्याला अतींद्रिय असे म्हटलेले आहेत. असे म्हणण्याचे कारण असे की प्रत्येक 5 इंद्रियाला स्वतःचा असा विषय आहे. जसे श्रवणेंद्रियाचा शब्द हा विषय आहे,
घ्राणेंद्रियाचा गंध हा विषय आहे, स्पर्शनेंद्रियाचा स्पर्श हा विषय आहे, चक्षु इंद्रियाचा रूप आणि रसनेंद्रियाचा रस हा विषय आहे. प्रत्येक इंद्रिय हा त्याचा विषय ग्रहण करते, पण या पाचही विषयांचा मनाशी संबंध आल्याशिवाय, मनाशी संयोग झाल्याशिवाय त्याचे ज्ञान होत नाही. ही गोष्ट आपण अशा प्रकारे समजू शकतो. जेव्हा तुम्ही एखादे गाणे ऐकत असता त्यावेळी आजूबाजूच्या आवाजामधून निघणाऱ्या ध्वनिलहरींचा सुद्धा तुमचा श्रवणेंद्रियाशी संबंध येत असतो, पण त्या ध्वनिलहरी आणि तुमचे मन यांचा तिथे संयोग झालेला नसतो, कारण त्या गाण्याच्या ध्वनिलहरी आणि तुमचे मन यांचा संयोग झालेला असतो. त्यामुळे त्या गाण्याचे तुम्हाला परिपूर्ण ज्ञान होते, पण आजूबाजूचे आवाज तुम्हाला ऐकू येत नाहीत. इंद्रिय हे त्यांच्या विषयांचे ग्रहण करतात. इंद्रिय आणि मन यांचा संयोग आल्यावर त्याचे ज्ञान प्राप्त होते. मग मन आपल्या चिंत्य, विचार्य, ऊह्य ह्या विषयानुसार त्या गोष्टीचा सारासार विचार करते आणि नंतर संकल्पापर्यंत पोचते आणि गुणयुक्त, दोषयुक्त याची निश्चिती होते आणि त्यानंतर त्यानुसार मनुष्य योग्य ती कृती किंवा बोलणे या क्रिया करतो. जेव्हा मनावर सत्वगुणाचा प्रभाव जास्त असतो तेव्हा ह्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होतात आणि त्यावेळी मनुष्य योग्य निर्णय घेतो. जेव्हा सत्वगुणाचा प्रभाव मनावर असतो तेव्हा बौद्धिक आणि मानसिक पातळीवर सारासार विचार करून योग्य ते निर्णय घेऊन त्यानुसार आचरण केले जाते. मानसिक रोग होण्याचे कारण काय आहे? जेव्हा आपले मन रज आणि तम या दोषांच्या प्रभावाखाली असते तेव्हा आलस्य, अज्ञान, मत्सर, अहंकार, ईर्ष्या यांच्या प्रभावाखाली मन काम करते आणि त्यामुळे मनाच्या धी, धृती, स्मृती या शक्तींचा विभ्रंश होतो. धीभ्रंश झाल्यामुळे सारासार योग्य अयोग्य यांचा निर्णय योग्य घेण्याची क्षमता कमी होते. धृतीभ्रंश झाल्यामुळे तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडून योग्य निर्णय घेण्याचे धैर्य, धाडस आणि संयम राहत नाही. स्मृतिविभ्रंश झाल्यामुळे पूर्वीच्या योग्य आणि अयोग्य अनुभवांची सांगड व्यवस्थित घालता येत नाही आणि त्यामुळे चुकीचे आचरण, विचार किंवा निर्णय घेतले जातात. या एकूण सगळ्यालाच आयुर्वेदामध्ये प्रज्ञापराध अशी संज्ञा आहे आणि प्रज्ञापराध हे मानसिक आजारांचे तसेच सर्व शारीरिक आजारांचे सुद्धा मूळ कारण मानले गेलेले आहे. मानसिक रोगांचे उपचार. आयुर्वेदामध्ये मानसिक रोगांच्या उपचाराबद्दल विविधता आढळते. याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन ग्रंथामध्ये आहे. पहिली चिकित्सा सांगितलेली आहे ती दैवव्यपाश्रय चिकित्सा. ही कोणतीही औषधी प्रकारची चिकित्सा नाही, ही विश्वासावर आधारित चिकित्सा आहे. याच्यामध्ये मंत्रपठण, मंगलाचरण, पूजा, होम हवन, धार्मिक ग्रंथाचे वाचन करणे, तीर्थक्षेत्रांना भेटी देणे याचा समावेश होतो. यामध्ये रुग्णामध्ये एक प्रकारचा सेल्फ ॲश्युरन्स येतो. चांगल्या सकारात्मक आणि सात्विक वातावरणात राहिल्यामुळे ईर्ष्या, लोभ, मोह, मत्सर, अहंकार याच्यावर काही प्रमाणात रुग्ण कंट्रोल करू शकतो आणि सकारात्मक आणि चांगल्या वातावरणात राहिल्यामुळे विचार आणि वागण्याला एक प्रकारची शिस्त येते आणि या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणून रुग्णाची स्थिती सुधारते. पण या सगळ्यासाठी रुग्णाचे व्यवस्थित प्रबोधन होणे, त्याला व्यवस्थित काउन्सिलिंग करणे हे खूप गरजेचे आहे. दुसरी चिकित्सा सांगितलेली आहे युक्तिव्यपाश्रय चिकित्सा. याच्यामध्ये रुग्णाच्या गरजेनुसार आहाराचे नियोजन,
औषधी द्रव्यांचे नियोजन तसेच गरजेनुसार पंचकर्मांसारख्या शोधन चिकित्सा यांचा समावेश होतो। मानसिक रोगाच्या चिकित्सेमध्ये सत्वावजय ह्या चिकित्सेचा सुद्धा उल्लेख आहे। सत्वावजय पुनः अहितेभ्यो अर्थेभ्यो मनोनिग्रह म्हणजे वे टू रिस्ट्रेन माइंड फ्रॉम अनहेल्दी डिझायर्स ॲक्शन्स अँड थॉट्स म्हणजे शारीरिक, मानसिक आणि वैचारिकदृष्ट्या रुग्ण सशक्त कसा होईल या दृष्टीने त्याचे प्रबोधन करणे। या दृष्टीने यम म्हणजे मॉरल व्हॅल्यूज, नियम सेल्फ डिसिप्लिन तसेच योग, ध्यान, धारणा यांचा समावेश या चिकित्सेमध्ये होतो। अशा प्रकारे युक्तिव्यपाश्रय म्हणजेच औषधी आणि शोधन चिकित्सेबरोबरच दैवव्यपाश्रय आणि सत्वावजय म्हणजेच त्याच्याबरोबर काउन्सिलिंग, सायकोथेरपी याच्यासारख्या चिकित्सांचा सुद्धा मानसिक रोगांच्या उपचारामध्ये समावेश आहे। मानसिक व्याधी होऊ नयेत याच्यासाठी आपण काय करू शकतो? मानसिक व्याधी होऊ नयेत याच्यासाठी सद्वृत्त पालन याचा सविस्तर उल्लेख ग्रंथामध्ये आढळतो, म्हणजेच कोड ऑफ कंडक्ट। शारीरिक, मानसिक, वैचारिक, नैतिक, सामाजिक या सगळ्या पातळींवर आपण कशा प्रकारे वागले पाहिजे याचं सविस्तर मार्गदर्शन याच्यामध्ये दिलेले आहे। जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर या सगळ्याचे पालन केले पाहिजे असा उल्लेख आहे। तसेच अधारणीय वेगांचा उल्लेख आहे। अधारणीय वेग म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण शरीर किंवा मनामध्ये साठवून ठेवू नयेत। अधारणीय मानसिक वेगामध्ये मोह, अहंकार, ईर्ष्या यांचा समावेश आहे। अधारणीय वाचिक वेग याच्यामध्ये अति बोलणे, कठोर बोलणे, असत्य वचन किंवा अकाली बोलणे यांचा समावेश होतो। तसेच अधारणीय कायिक वेगांमध्ये परपीडा, चोरी, हिंसा यांचा समावेश होतो। तसेच आचरण, वचन आणि मन याने पापयुक्त असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहू नये असा उल्लेख दिलेला आहे। विद्या, बुद्धी, शील आणि चारित्र्य यांनी परिपूर्ण असलेल्या लोकांच्या सानिध्यात नेहमी राहावे असा उल्लेख आलेला आहे। आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर ती एक परिपूर्ण आणि सकस अशी जीवन पद्धती आहे। प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते असा उल्लेख आलेला आहे। म्हणजे फक्त रोगाचा अभाव म्हणजे स्वस्थ नसून प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन असेल तर त्याला आपण स्वस्थ असे म्हणू शकतो। आणि या दृष्टीने आपण आयुर्वेदाचे ज्ञान हे रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरले पाहिजे। ती आपली जीवन पद्धती बनली पाहिजे, तो आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनला पाहिजे। तरच आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहू शकू आणि समाज आणि कुटुंबासाठी प्रोडक्टिव्ह राहू शकू आणि ह्या दृष्टीनेच आपण पुढची पिढीसुद्धा सक्षम बनवू शकू। निरोगी रहा आणि आनंदी रहा। नमस्कार।